गुढीपाडव्याच्या निमित्ताने सातपूर गावात अनेक वर्षांपासून 12 गाड्या ओढण्याची परंपरा चालू आहे। त्या अनुषंगाने सातपूर शहरात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 मार्च रोजी सातपूर पोलीस ठाण्यात सातपूर गावातील ग्रामस्थ तसेच यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठक पार पडली। यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, मनपा विभागीय अधिकारी कैलास अहिरे, अग्निशामक विभागाचे अशोक मोरे यांच्यासह इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच यात्रोत्सवाचे अध्यक्ष भारत घाटोळ, गणेश माणकरी, मंगेश निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, नगरसेवक नितीन निगळ, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, शांताराम निगळ, लक्ष्मण घाटोळ, भिवानंद काळे, शिरसाटसह सचिन घाटोळ आदी सातपूर ग्रामस्थ तसेच सातपूर पोलीस विलास गीते, भगवान शिंदे, दत्ता गायकवाड, सुनील लोहरे, तुषार देसले उपस्थित होते। सदरच्या उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले। सचिन बारी यांनी आवाहन केले की सण उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। उत्सवादरम्यान अचानक एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची प्रशासनास माहिती द्यावी। वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी आपल्या सूचना मांडल्या तर नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले। पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर गावामध्ये 12 गाड्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन सातपूर या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आलेली आहे। त्याला सातपूर गावातील मान्यवर त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी व अंमलदार हे हजर होते। सदर बैठकीमध्ये यात्रेचं नियोजन, 12 गाड्यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं नियोजन, त्याचप्रमाणे रोडचं नियोजन या संदर्भात चर्चा झालेली आहे। ग्रामस्थांकडून आलेल्या सूचनांचं यावर चर्चा झालेली आहे व लवकरच रूटची पाहणी करून संबंधित बंदोबस्ताचं नियोजन केलं जाणार। शांतता समितीची मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग जे सर्व आपण उपस्थित राहिला आणि येणारा जो उत्सव आहे तो चांगल्या स्वरूपाने पार काढण्यासाठी शांततेत आणि त्याचं नियोजनाचं जे काही साहेबांसोबत आपण चर्चा झाली त्या चर्चेवरती आपण आपले प्रश्न मांडून जे काही आपल्याला अडचणी येणार आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केली आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व गुढीपाडवा यात्रा उत्सव समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। आणि त्या गर्दीमुळे एक दुर्घटना घडलेली गावातील सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे। तशा पद्धतीचं गालबोट आम्हाला लागू नये म्हणून आणि अशी परंपरा नाही आहे साहेब की 12 गाड्यांमध्ये लोकांनी बसावं, असा कुठलीही परंपरा नाही आहे। कुठला त्याला धार्मिक त्याला हे नाही की आधार नाही की 12 गाड्यांमध्ये लोकांनी बसावं। त्यामुळे 12 गाड्यांमध्ये बसून आमचं स्पष्ट मत आहे। आमची तुम्हाला पण विनंती आहे की जे लोक 12 गाड्यांमध्ये दिसतील, जे कॅमेऱ्यात सापडतील त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करावी, कारण जेणेकरून अशा दुर्घटना घडते। काय 12 गाड्यांमध्ये बसायची काही करतात आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि गावची यात्रा असल्यावरती सर्वच एकत्र आणि गुण्या गोविंदाने आजपर्यंत यात्रा संपन्न झालेली आहे। आणि यावर्षी योगायोगाने लोकप्रतिनिधी सर्व गावातील असल्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही सुविधा लागतील त्या आम्ही वेळेच्या आत्ताच भाऊनी सांगितलं, लाल माती असेल, मिरवणूक मार्ग असेल, त्याच्यानंतर इथून गणेशा देवीच्या गावावर जातो तिथल्या रस्त्याची साफसफाई असेल, काही ठिकाणी लाईटचा एक्स्ट्रा लाईट लावायला लागतील कारण स्ट्रीट लाईटच्या त्याच्यामध्ये अंतर असतं। उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष अंबरपूर विभागाचे माननीय श्री डॉक्टर सचिन बारी साहेब, गुढीपाडवा यात्रा समितीचे अध्यक्ष श्री गणेश माणकरी, सर्व ग्रामस्थ मंडळ, बऱ्याच लोकांनी सूचना मांडलेल्या आहेत। आणि गुढीपाडव्याची जी काही परंपरा आहे आपली मागच्या बरेच लोकांनी 150 वर्ष सांगितलं, 275 वर्ष सांगितलं, ती कितीही का वर्ष असो ना, परंतु परंपरेचं जतन होणं महत्त्वाचं आहे, संस्कृती कायम टिकणं देखील महत्त्वाचं आहे। आणि आनंद याचा आहे की अशा आधुनिक युगामध्ये पण आपण आपल्या परंपरेचं, आपल्या संस्कृतीचं जपन आता पण करत आहोत, तर आनंदाची गोष्ट आहे। दुसरा सर्वात चांगला आवडलेला मुद्दा म्हणजे जातीय सलोखा जो इथे प्रकर्षाने जाणवतो। माने साहेब, अहिरे साहेब, तसेच नवनिर्माणचे अध्यक्ष महाराज भाऊ घाटोळ, श्री गणेशाचे मानकरी, मंगेशजी निगल, तसेच आपले नगरसेवक
नगरसेवक नितीन बारावीकर आणि समोर उपस्थित आपले गावकरी मंडळी. आता मी इथं काही सूचना मांडतो फक्त तेवढं जर झाल्या तर तेवढं चांगलं होईल फक्त. का दरवर्षी आपण गेली 5 ते 6 वर्षापासून 12 गाड्यांमध्ये कोणालाच बसण्यासाठी आपण परवानगी देत नाही. समिती त्यात अलाउडच करत नाही, पण तरी काही लोक त्याच्यात बळजबरीने बसतात साहेब. आणि ते बसल्यामुळं काय होतं, जर त्या गाडीमध्ये ते कुठल्या परिस्थितीत असतं आपल्याला माहीत नाही राहत. आणि ते बसल्यानंतर ते जर काही पडले, आपण माहिती आहे जुनं, तर काही ते कमी जास्त अपघात झाला तर यात्रेला ते गालबोट लागतं. त्याच्यामुळं समिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत याचं समर्थन नाही करत, कारण त्यांनी गाड्यांमध्ये बसवलं. दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी जेव्हा गणेश मिरवणूक मार्ग येतो उत्तर स्टॉपच्या जवळ साहेब. अरे साहेब, या यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय भारतजी घाटोळ यांना खऱ्या अर्थानं श्री गणेशाचा मान, जो 12 गाड्या ओढण्याचा मान आहे श्री गणेशाचा, असे ते आमचे लहान बंधू मंगेशजी निगड व सर्व शांतता समिती सदस्य, गावकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित असले सर्व साहेब. खऱ्या अर्थानं जसं दादांनी सांगितलं का ही जवळजवळ 150 ते 200 वर्षाची सर परंपरा आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व जाती धर्माचे प्रमुख समाज जे आमच्या गावातले सर्व एकत्र येऊन आणि अतिशय गुण्यागोविंदाने यात्रा उत्सव साजरा करत असतात. डिपार्टमेंटचं, पोलीस यंत्रणेचं खरोखरच खूप मोठं सहकार्य असतं. त्यापैकी काही जुने पोलीस कर्मचारी इथे आहेत सर, तुम्हाला सर्व कल्पना देतील कशा प्रकारचा उत्साह असतो. आणि विशेषतः म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून जे काही करण्यात येईल, आता बाळा आमचा नव्हता, जर आता बाळा लेट आला, त्याला मिटिंग होती, महापालिकेच्या माध्यमातून ज्या सुविधा असतील ते पत्रक आम्ही 4ही नगरसेवक मिळून महापालिकेला देणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सातपूर गावातील मिरवणूक मार्गाच्या व गणेशा मार्गाच्या विद्युत तारा बऱ्यापैकी वायर बंदच्या माध्यमातून आम्ही काढले आहेत आणि हळूहळू ते काम शेवटच्या टप्प्यात, काही येत्या काळात 5-6 महिन्यामध्ये पूर्ण विद्युत तारा वायर बंदच्या माध्यमातून आम्ही काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, महापालिकेचे सर्व विद्युत विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, जो श्री गणेश ओढायचा मार्ग आहे त्या ठिकाणी कालच आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून काळ्याच्या आजूबाजूला आमचे निगल परिवार असतील, घाटवळ असतील, काळे असतील, बांधवणे मौले हे सगळे लोक एकोप्याने त्या गाड्यांना एकदम कव्हर करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय बाळासाहेब, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सन्माननीय आहे साहेब, आमच्या गुढीपाडवा यात्रा समितीच्या 2026चे अध्यक्ष भारतजी घाटोळ आणि ज्यांना खऱ्या अर्थाने जो गणेशाचा मान आहे ते आमचे मंगेश निगड यांनी जवळजवळ 5 वेळा गणेश गाड्या ओढल्या साहेब. जवळजवळ 150 वर्षापासून आमची ही यात्रा समस्त गावकरी पूर्ण सहभागी होऊन आमची ही यात्रा आम्ही साजरी करत असतो. पूर्वी 150 वर्षापासून ही यात्रा आम्ही साजरी करतो. आता आम्हाला आत्ता बघितलं, आम्ही जवळ 30 वर्ष झाले आम्हाला त्याच्यामध्ये, पण आमच्या आजोबा पंजोबापासून ही यात्रा आमचे या निगड परिवाराला घरात त्यांचा मान आहे, तो मान आमच्या गणेशाला आहे. आणि ती यात्रा पूर्वी त्या 12 गाड्यामध्ये सर पूर्ण पब्लिक भाविक बसायचे, पण काही कारणास्तव आम्ही ती यात्रा बसायची बंद केले भाविक लोक आणि आता एवढी आम्ही गाड्या होत असतो. पूर्वी काही पण अपघात होऊ नये, कोणत्याही प्रकारचं गाळबोट लावू नये आणि या अशा प्रकारची आम्ही ती कोणाला बसून देत नाही गाड्यांमध्ये. हे गेल्या जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आम्ही हे करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व जाती भेद विसरून सर्व एकत्र येतात आणि आमची ही यात्रा तुमच्या सहकार्याने, सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचं आहे, ते गीते साहेब असतील, महाजन साहेब असतील, यांना सर्व माहितीच आहे. आता तुम्हाला माहीत नसेल काही यात्राचे प्रोसिजर कसे असतात ते सर्व, ते त्यांना बरंचसं सहकार्य करत असतं आम्हाला आणि सर्वात जास्त सहकार्य तुमचं डिपार्टमेंटचं असतं. महापालिकेचे पण काही अधिकारी असतात सहकार्य करायला आम्हाला. लाईटचा प्रश्न असेल, काही रोडचा आमचा जो मार्ग असेल मिरवणूक मार्ग गणेशाचा, तो त्यांनी लवकरात लवकर करावा असं मी त्यांना विनंती करतो महापालिकेच्या अधिकारी लोकांना. आणि लाईट तर जो मार्ग आहे आपला गणेशाचा, तो मार्ग पूर्ण खडतर झालेला आहे, तो कृपया करून आपण लवकरात लवकर रिपेअर करावा अशी मी आम्हाला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.